फ्रेंड्स, सध्या आपण डॅक्स फॉर्म्युला शिकत आहोत आणि आता या लेसन मध्ये आपण डेट्स बिटवीन डॅक्स फॉर्म्युला पाहणार आहोत. 2 डेज मधील सेल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा 2 डेट मधील जर क्वांटिटी ऑर्डर किती झाली बाबा, त्या 2 डेट मध्ये किती क्वांटिटी ऑर्डर झालेली आहे हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डेट बिटवीन या फॉर्म्युल्याची गरज पडते. खूप इंटरेस्टिंग असा हा फॉर्म्युला आहे आणि तो आपण कॅल्क्युलेटेड डॅक्स फॉर्म्युला बरोबर कंबाईन करून इथे अप्लाय करणार आहोत. ते कसं करायचं हे आपण प्रॅक्टिकली पाहणारच आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि परत एकदा नम्र विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आपण एक कार्ड इन्सर्ट करूया, ह्या कार्ड वरती क्लिक करूया. समजा आपल्याला मार्च मंथ मध्ये किंवा फेब्रुवारी जानेवारी मंथ मध्ये म्हणजे कोणत्याही एका पर्टिक्युलर मंथ मध्ये टोटल किती सेल झालाय हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण इझिली करू शकतो. तर आपण काय करूया, समजा इथे फील्ड्स मध्ये आपण टोटल सेल्स अमाउंट घेऊया. आपण ही जी टोटल सेल्स अमाउंट जे मेजर घेतलं होतं ते ऍड केलं तरी चालेल. तर केल्यानंतर तुम्हाला इथे टोटल सेल्स अमाउंट पाहायला मिळते. पण जर आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या मंथचा जर पाहिजे असेल तर तेही आपण इझिली करू शकतो. तर त्यासाठी आपण काय स्लायसर वगैरे इन्सर्ट करू शकतो. आपण स्लायसर घेऊया. स्लायसर आपण इथे ऍड केलेला आहे आणि या स्लायसर मध्ये आपण डेट घेणार आहोत. सो आपण इथे जे सेल्स डेट आहे ही फील्ड आपण ड्रॅग अँड ड्रॉप केली. पहा इथे स्लाइडर पण आपला इथे आलेला आहे. तर या स्लाइडरचा यूज करून आपण 2 डेज मधील सेल्स वगैरे कॅल्क्युलेट करू शकतो. मग तुम्हाला वाटत असेल जर आपण स्लायसर यूज करून जर आपल्याला रिझल्ट मिळत असेल तर आपण इथे डेज बिटवीन हा फॉर्म्युला काय यूज करायचा, न्यू मेजर काय ऍड करायचं. फ्रेंड्स, मी परत एकदा तुम्हाला सांगते, काही जणांना समजलं पण असेल. ज्यावेळी आपण एखादं मेजर ऍड करतो तर त्या मेजर वरती आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशन करता येतात. मल्टिपल टाइम आपण ते मेजर यूज करू शकतो. तर ते कसं करायचं ते आपण पाहूया. आता इथे काय करायचं आपल्याला, तर हे तुम्हाला इथे स्लाइडर आलेला आहे. सो आपण काय करूया, इथे फॉर्मॅटिव्हर व्हिज्युअल कडे जाऊन व्हिज्युअल मध्ये जाऊन स्लायसर सेटिंग मध्ये इथे बिटवीन आहे आपलं. तर आपण इथे व्हर्टिकल लिस्ट घेऊया आणि इथे तुम्हाला डेट वगैरे पण पाहायला मिळतात. सो तुम्ही इथे डेट हायरार्की पण जनरेट करू शकता. तर आपल्याला आता इथे समजा पर्टिक्युलर मंथचा पाहिजे. समजा आपल्याला 2024 या इयर मध्ये एप्रिल मंथ मध्ये किती टोटल सेल झालाय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर आपण इथे इझिली करू शकतो. 2024 आहे, यावरती क्लिक करा, एक्सपांड होतंय. आता एप्रिल हा सेकंड क्वार्टर मध्ये येतो म्हणून यावरती क्लिक करा. इथे पहा एप्रिल मंथ आलेला आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला इथे 4 मिलियन येते. एवढंच नाही तर एप्रिल मध्ये समजा तुम्हाला पाहिजे की 1 एप्रिल टू 10 एप्रिल मध्ये किती सेल झालाय हे जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की प्रत्येक ठिकाणी इथे क्लिक करत बसावं लागेल. आता ऑलरेडी हे पूर्ण मंथ आपली इथे सिलेक्ट आहे. सो आपण जर यावरती क्लिक केलं, अनचेक करा आणि इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं तुम्हाला इथे मल्टिपल सिलेक्शन इथे करावं लागेल. ओके, असं कंट्रोल बटन प्रेस करून असं 10 पर्यंत क्लिक केलं तर काय पाहायला मिळेल तुम्हाला की 1 एप्रिल पासून 10 एप्रिल पर्यंत किती सेल झालेला आहे हे तुम्ही लगेच कॅल्क्युलेट करू शकता. लगेच तुमचं इथे रिझल्ट येईल. पण आपल्याला तसं करायचं नाही फ्रेंड्स. असं न करता आपण इथे न्यू मेजर ऍड करणार आहोत. तर आपण स्लाइडर घेऊन अगोदर तोही रिझल्ट पाहूया. तर आपण ही सेल्स डेटा परत डिलीट करूया आणि परत सेल्स डेटा नव्याने ऍड करूया आणि इथे बिल्ड युअर व्हिज्युअल कडे जाऊन इथे स्लायसर सेटिंग मध्ये व्हर्टिकल लिस्ट आहे त्याऐवजी आपण इथे बिटवीन घेऊया. म्हणजे आपल्या इथे स्लाइडर आलेला आहे. आता इथे स्लाइडर तर आलेला आहे. आपण कोणत्याही 2 डेट देऊ शकतो, म्हणजे तुम्हाला ज्या पाहिजे त्या देऊ शकता तुम्ही. स्टार्ट डेट आहे आपली 24 सप्टेंबर 2023. तर आपल्याला 24 मध्ये पाहिजे. 24 मार्च 24. तर मार्च 24 साठी पाहिजे. फेब्रुवारी 24 आलेला आहे, इथे मार्च 24 घ्या. तर 1 मार्च पासून 10 मार्च पर्यंत 1 मार्च पासून 10 मार्च पर्यंत घेऊया. इथे सप्टेंबर 24 आहे तर सप्टेंबर नाही, आपल्याला मार्च पाहिजे. तर मार्च किती पाहिजे, 10 मार्च. तर 1 मार्च पासून 10 मार्च पर्यंत किती टोटल सेल झालेला आहे, 2 मिलियन. तर हा आपला इथे रिझल्ट आलेला आहे. तर हाच रिझल्ट आपल्याला डेट बिटवीन हा डॅक्स फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, न्यू मेजर ऍड करायचं. परत एकदा इथे राईट क्लिक करा. राईट क्लिक करून इथे न्यू मेजर वरती क्लिक करा. सो आपण याला रिनेम करूया 10 डेज सेल्स इज इक्वल टू 10 डेज सेल्स काढायचा आहे आपल्याला. आणि आता आपण इथे कॅल्क्युलेट डॅक्स फॉर्म्युला यूज करणार आहोत. सिंटॅक्स, एक्सप्रेशन आणि फिल्टर. तर एक्सप्रेशन मध्ये आपण इथे काय घेणार आहोत, टोटल सेल्स. आपल्याला टोटल सेल्सच काढायचा आहे ना. तर टोटल सेल्स आपण ऑलरेडी काढलेला आहे म्हणून आपण इथे डायरेक्ट टोटल सेल्स अमाउंट घेऊ शकतो. जर आपल्याकडे टोटल सेल्स नसेल तर आपण इथे डायरेक्ट सम यूज करून सुद्धा काढू शकतो. हे पहा, सम घ्या. नंतर इथे तुम्हाला सेल्स आहे आपल्याकडे टोटल सेल्स INR मधला आहे. सो ते जर आपण असं इथे घेतलं टेकी स्टोअर सेल्स डेटा तुम्हाला इथे टेबलचं नाव पाहायला मिळेल आणि इथे सुद्धा आहे. आपण असंही घेऊ शकलो असतो पण आपण ऑलरेडी टोटल सेल्स
हे काढून ठेवलेलं आहे, म्हणून आपण घेणार आहोत डायरेक्ट टोटल सेल्स मेजर हे घेऊया. म्हणजे मेजरचा कसा रियूज होतो हे तुमच्या इथे लक्षात येत असेल. एक्सप्रेशन मध्ये दिलं, नंतर देऊया कॉमा. आता फिल्टर मध्ये आपण डेट्स बिटवीन हे फंक्शन यूज करणार आहोत. सो टाईप करा डेट्स आणि लगेच इथे डेट्स बिटवीन हे फंक्शन आलेलं आहे. डेट्स बिटवीन दिलं, त्यानंतर कोणत्या डेट्स मधून काढायचे आपल्याला, तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल इथे डेट्स आहे, सेल्स डेट म्हणून आहे. सो आपण इथे टाईप करूया सेल्स डेट. हे पहा सेल्स डेट केल्यानंतर इथे सेल्स डेटा म्हणून आहे आणि इथे तुम्हाला सेल्स डेट हा पाहायला मिळेल. जर व्यवस्थित लक्षात येत नसेल तर परत तुम्ही इथे टाईप करू शकता सेल्स डेट, टॅब बटन प्रेस करा आणि इथे डॉट डेट तर आपण घेतोच, टॅब बटन प्रेस करा. डेट बिटवीनचे आर्ग्युमेंट पाहायचे, डेट्स आहे, स्टार्ट डेट आहे आणि एंड डेट आहे. तर डेट मध्ये आपण काय घेतली, ही जी आपली टेबल मध्ये जी डेट्स आहे ती आपण इथे घेतलेली आहे. डॉट डेट तर कशासाठी देतो हे तुम्हाला माहितच आहे. तर इथे टेबलचं नाव नंतर कॉलमचं नाव आलेलं आहे. कॉमा द्या. आता स्टार्ट डेट, तर स्टार्ट डेट देण्यासाठी आपण डेट हे फंक्शन अगोदर यूज करणार आहोत आणि डेट आपण डायरेक्ट इथे घेणार नाही. तर डेट आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये घ्यायची, इयर, मंथ आणि डे. तर इयर कोणतं घ्यायचं आपल्याला, 2024 इयर घेतलं. त्यानंतर कॉमा मंथ कोणता पाहिजे, मार्च. सो आपण 03 मार्च साठी घेतलं. नंतर डेट कोणती पाहिजे, 1. सो आपण इथे 1 घेतलं. झालं, ब्रॅकेट क्लोज करा. ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर परत एकदा कॉमा. आता एंड डेट घ्यायची. सो परत एकदा डेट, टॅब बटन, परत इयर 2024, नंतर कॉमा, मंथ कोणता पाहिजे, मार्च. सो परत 03 आणि आता एंड डेट किती पाहिजे, 10 मार्च पर्यंत पाहिजे ना. इथे फॉर्मॅट पहा, इयर, मंथ, डे, इथे ऑलरेडी फॉर्मॅट आलेला आहे, तेच आपण करतोय. ब्रॅकेट कम्प्लीट. आता हे ब्रॅकेट आपण कम्प्लीट केलं. नंतर आणखीन पहा, सेकंड पण ब्रॅकेट आपण इथे कम्प्लीट केलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. पण इथे जे तुम्हाला पाहायला मिळते कॅल्क्युलेट, हे रेडच आहे, म्हणजे आणखी सुद्धा ब्रॅकेट आपल्याला इथे क्लोज करावं लागणार आहे. जोपर्यंत हे जे ओपन ब्रॅकेट आहेत ते कुठे तुम्हाला रेड दिसत नाही तोपर्यंत इथे ब्रॅकेट क्लोज करत राहा. एवढं केलं, एंटर बटन प्रेस करा. एंटर बटन प्रेस केल्यानंतर इथे तुम्हाला 10 डेज सेल्स आलेला आहे आणि ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी एक कार्ड घ्या आणि कार्ड घेतल्यानंतर हा जो 10 डेज सेल्स आहे ती फील्ड इथे ड्रॅग अँड ड्रॉप करा. सेम तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. जे हे 2 मिलियन आला होता टोटल सेल्स अमाऊंटचा, आपण जो फिल्टर यूज करून घेतला होता, स्लाइडर यूज करून घेतला होता, तोच रिझल्ट तुम्हाला इथे सुद्धा सेम रिझल्ट आलेला दिसेल. हे जे मेजर आहे, हे जे आपलं कॅल्क्युलेशन आलेलं आहे, याचा यूज आपण फर्दर करू शकतो. याचा यूज करून आपण याला इंटू 2 करू शकतो. यामधून काय मायनस करायचं असेल सेल्स तर मायनस करू शकतो. डिस्काउंट वगैरे काय द्यायचं असेल तर ते सर्व काय करू शकतो. म्हणजे यावरती आपण फर्दर कॅल्क्युलेशन करू शकतो, पण यावरती आपण फर्दर कॅल्क्युलेशन करू शकत नाही. त्यासाठी आपण हे मेजर ऍड केलेलं आहे. एक्सप्लिसिट आपण इथे ऍड केलेलं आहे. एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट मध्ये काय फरक असतो हे मी ज्यावेळी डॅक्स फॉर्म्युला चालू केलेला आहे त्याच वेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी सांगते फ्रेंड्स की व्हिडिओ पहिल्यापासून व्यवस्थित पहा. डायरेक्ट जर व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओ समजणार नाही. तुम्हाला वाटेल काय सांगतायत, आम्हाला काही समजत नाही. तर त्यासाठी फर्स्ट लेसन पासून व्यवस्थित पहा. जर तुम्हाला आणखीन काय पाहायचं असेल, समजा आपण एखादी ते क्लस्टर कॉलम वगैरे ऍड करूया. इथे आपण समजा एक क्लस्टर कॉलम घेतला आणि या कॉलम मध्ये आपण एक्स ऍक्सिस मध्ये आपण घेऊया प्रोडक्ट. सो प्रोडक्ट आपण एक्स ऍक्सिस मध्ये ड्रॅग केले आणि वाय ऍक्सिस मध्ये आपण जे 10 डेज सेल्स आलेला आहे तो इथे वाय ऍक्सिस मध्ये घेतला. तर याचा यूज आपण व्हिज्युअल मध्ये पण करू शकतो. हे जे मेजर आलेलं आहे आपलं 10 डेज सेलचा, याचा यूज आपण व्हिज्युअल मध्ये करू शकतो. असं मल्टिपल टाइम आपण याचा यूज करू शकतो. त्यासाठी आपण इथे मेजर घेतलेला आहे. आता इथे पहा, इथे काय झालंय, इथे तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचं पाहायला मिळते. प्रिंटर असू द्या, लॅपटॉप असू दे, की त्या 10 डेज मध्ये किती सेल झालेला आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळते. जर तुम्हाला पर्टिक्युलर डे वाईज पाहिजे असेल तर इथे काय करा, प्रोडक्टच्या ऐवजी जे आपलं सेल्स डेट आहे ती आपण इथे ड्रॅग अँड ड्रॉप करूया. ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर हे जे आपली डेट हायरार्की आहे, ही डेट हायरार्की आपण रिमूव्ह करूया आणि इथे सेल्स डेट वरती क्लिक करूया. हे पाहिजे दिसतंय तुम्हाला. डेट हायरार्की जर जनरेट केली तर हा रिझल्ट येत नाही. सो आपण इथे सेल्स डेट वरती क्लिक करूया आणि आता पहा, तुम्हाला इथे डे वाईज सेल्स पाहायला मिळतो. 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च वगैरे इथे किती सेल्स झालेला आहे डे वाईज तुम्ही इथे पाहू शकता. इथे प्रोडक्ट वाईज नाही तर तुम्हाला इथे डे वाईज पाहायला मिळतोय आणि त्यासाठी आपण हे जे 10 डेज सेल्स आहे हे व्हिज्युअल मध्ये सुद्धा ऍड केलेलं आहे. कॅल्क्युलेट बरोबर कंबाईन करून आपण डेट्स बिटवीन हे फंक्शन यूज केलं आणि त्यामुळे आपण हे असं मेजर क्रिएट करून त्याचा रियूज सुद्धा केलेला आहे व्हिज्युअल मध्ये. तर हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. असं वेगवेगळ्या डेट मधील तुम्हाला जर टोटल सेल्स, क्वांटिटी, ऑर्डर किती काय झालेत हे जर काही फाइंड आउट करायचं असेल
तर त्यावेळी तुम्ही ह्या फंक्शनचा यूज नक्की करा, या गोष्टींची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर असाइनमेंट सॉल्व्ह करून तुमचा स्कोर किती आलेला आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्हाला असाइनमेंट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. असाइनमेंट जर सॉल्व्ह केल्या नाही तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि परत एकदा रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.